एका रुपयाचीही देवाणघेवाण नसताना समोरच्या पार्टीने व्यवहार केलाच कसा? काहीतरी गौड बंगाल पार जमीन प्रकरणावरती अजित पवारांचं विधान. पार्थ पवारांवर गुन्हा का दाखल नाही मुख्यमंत्रीच सांगू शकतील. पार्थची चौकशी करून वास्तव समोर ठेवावं. जमीन घोटाळा प्रकरणी शरद पवारांची प्रतिक्रिया. व्यवहार करणाऱ्या कोणालाही पाठीशी घालणार नाही मुख्यमंत्र्यांचं उत्तर. पार्थ पवारांचा जमीन व्यवहार रद्द झाला असला तरी दोन्ही पक्षकारांना 42 कोटी स्टॅम्प ड्युटी भरावी लागणार. 5% स्टॅम्प ड्युटी, 1% दंड आणि 1% मेट्रो सेस असे एकूण 42 कोटी भरावे लागणार. मंत्री प्रताप सरनाईकांनी 200 कोटींची जागा 3 कोटीत घेतली. विजय वडेट्टीवार यांचा आरोप. सरनाईकांनी स्वतःच्या शिक्षण संस्थेसाठी जागा घेतल्याचा आरोप, तर वडेट्टीवारांनी कागदपत्रांसह पुरावे द्यावे, सरनाईकांचं आव्हान. कर्जबाजारी व्हायचं आणि पुन्हा कर्जमाफीची मागणी करायची, मंत्री राधाकृष्ण विखेंचं विधान. विखेंनी त्यांच्या घोटाळ्यांवर बोलावं ठाकरेंचा टोला, तर पुन्हा कर्ज घेण्याची वेळ येऊ नये यासाठी विधान. बावनकुळेंकडनं पाठराखण. न्यूयॉर्कमध्ये जोहरान ममदानी महापौर. मुंबईतही ममदानी पॅटर्न की चर्चा. महापौर पदासाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा. भाजपच्या खान महापौर पदाच्या प्रचाराला आदित्य ठाकरेंच्या रूपानं प्रत्युत्तर देणार का याकडे लक्ष. आदित्य ठाकरे महापौर होणार ही अफवा संघानं पसरवली. उद्धव ठाकरेंचा निशाणा. तर कुणीही महापौर झाला तरी ठाकरे खानाचीच मानसिकता राबवणार, अमित साटम यांचा हल्लाबोल. निवडणुका लढवण्याबाबत राणे पिता पुत्रांच्या वेगवेगळ्या भूमिका. सिंधुदुर्ग झेडपीवरती भाजपचा अध्यक्ष बसणार, मंत्री नितेश राणेंचा निर्धार. तर सिंधुदुर्गात शिवसेनेचाच भगवा फडकेल, आमदार निलेश राणे आक्रमक. नारायण राणेंची मात्र महायुती व्हावी अशी भूमिका. आझाद मैदानात झालेल्या मनोज जरांगेंच्या उपोषणानंतर आयोजकांवर गुन्हा दाखल. जरांगेंसह 6 आयोजकांवर गुन्हा दाखल. सोमवारी आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये जरांगेंना हजर राहण्याचे आदेश.